श्री स्वामी समर्थ. आपण सर्वजण श्री गुरुचरित्र पारायण करतो, पण त्याचे खाण्याचे नियम वाचून बरेच लोक पारायण करण्यास घाबरतात किंवा नियम कसे पाळावे हा संभ्रम त्यांच्या मनामध्ये असतो. श्री गुरुचरित्र पारायण करताना काय खावे व काय खाऊ नये हा संभ्रम आज आपण सर्वांचा दूर करणार आहोत. चला तर मग पाहूया. श्री गुरुचरित्र पारायण करताना एक धान्य खावे, जसे की जर गहू निवडला तर गव्हाची चपाती, गव्हाच्या पुऱ्या, गव्हाच्या कुरड्यांची भाजी, गव्हाच्या शेवया, त्याच्यामध्ये मैदा मिक्स नाही असे आपण खाऊ शकता. गव्हाचे पदार्थ 7 दिवस खाऊ शकता. जर आपण तांदूळ निवडला तर 7 दिवस तांदळाचे पदार्थ खाऊ शकता. पालेभाज्यांमध्ये आपण लाल माठ, हिरवा माठ, राजगिरा, पालक, करडई, कोथिंबीर, कढीपत्ता हे सर्वांचा समावेश करू शकतो. फळभाज्यांमध्ये आपण बटाटा, टोमॅटो, फ्लावर, गोबी, गिलके, वांगे, ढोबळी मिरची, हिरवी मिरची, भेंडी, तोंडली, गाजर, सुरण, रताळे, वाल हे सर्व खाऊ शकतो. फळांमध्ये आपण सर्व फळांचा समावेश हा करू शकतो. तेलांमध्ये सूर्यफूल तेल, करडई तेल हे आपण वापरू शकतो. त्याचप्रमाणे मसाल्यांमध्ये हळद, लाल मिरची पावडर, जिरे हे आपण खाऊ शकतो. तसेच दही, ताक, कढी हेही चालते. द्विदल धान्य जसे की डाळी, कडधान्य, शेंगदाणे हे खाऊ नये. पारायण दरम्यान उपवास असल्यास शिंगाडा पीठ, बटाटे, रताळे, राजगिरा हे पण आपण खाऊ शकतो. श्री स्वामी समर्थ.